तेव्हा तिचं शरीर इंटिमसीसाठी सहज तयार होतं. यानंतर येतं फिजिकल टच, पण हा टच म्हणजे ऍक्शन मोड वाला नाही. टेंडरनेस असणे, अफेक्शन असणे. अनेक पुरुष इंटिमसीला सरळ पॉइंट ए ते पॉइंट बी चा प्रवास समजतात, पण महिला त्याला स्मॉल गेस्चर मध्ये जमतात. डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट मान्य करायलाच हवी की पुरुष आणि महिला दोघेही इंटिमेसी बद्दल विचार करतात, इच्छा ठेवतात, पण दोघेही एक्सपेक्टेशन पार्टनर्स मात्र नेहमी सारखे नसतात. आजही अनेक पुरुषांना असं वाटते की सेक्स म्हणजे सरळ फिजिकल, पण महिलांसाठी इंटिमेसी म्हणजे फक्त शरीर नाही, त्याचं मन, भावना, सुरक्षितता आणि विश्वास यांचाही मोठा वाटा असतो. आणि हेच आपण आज नीट समजून घेणार आहोत, तेही प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवातून. डॉक्टर उमेश मुंदडा जे 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या मार्फत सेक्शुअल हेल्थ आणि दाम्पत्य समस्यावर सातत्याने काम करत आहेत. त्यांचे क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात असून संभाजीनगरला मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई, पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात. पुरुष महिला दोघांच्याही मनातील न बोललेले प्रश्न, गैरसमज, सेक्स बद्दलचे संभ्रम दूर करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. आजचा विषय तसाच आहे. महिलांना सेक्शुअल इंटिमसी मध्ये नेमकं काय आवडतं, काय त्यांना आनंद देतं आणि यात पुरुषांनी नक्की काय समजून घ्यायला हवं. तर डॉक्टर मुंदडा सांगतात, महिलांच्या जगात इंटिमसीची सुरुवात शरीरापासून होतच नाही, सुरुवात मनापासून होते. महिलांना सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे इमोशनल कनेक्शन. म्हणजे जी व्यक्ती तिचं ऐकते, तिचा आदर करते, तिला प्राधान्य देते, तेव्हा एखाद्या महिलेचा इमोशनल सेफ झोन वाटायला लागतो. तेव्हा तिचं शरीर इंटिमसीसाठी सहज तयार होतं. पुरुषांना कधी कधी वाटतं की फक्त फिजिकल क्लोजनेस पुरेसा असतो, पण महिलांना इमोशनल वॉर्म सेक्शुअल एक्सपिरियन्सचा पाया असतो. यानंतर येतं फिजिकल टच, पण हा टच म्हणजे ऍक्शन मोड वाला नाही. महिलांना जेंटल टच आवडतो. जेंटल टच मध्ये मग टेंडरनेस असणे, अफेक्शन असणे. अनेक पुरुष इंटिमसीला सरळ पॉइंट ए ते पॉइंट बी चा प्रवास समजतात, पण महिला त्याला स्मॉल गेस्चर मध्ये जमतात. स्मॉल गेस्चर, हलकासा हात धरणं, केसावरून हात फिरवणं, मिठी मारणं, गालावर किस देणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अजून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, डॉक्टर जे नेहमी सांगतात, गुड हायजीन आणि गुड ग्रूमिंग. पुरुषांना असं वाटतं की महिलांना पार्टनरचा स्मेल, साफसफाई, फ्रेश ब्रेथ, नीटनेटकेपणा हे सगळं इंटिमसीचा मोठा भाग असतो. अनेक महिलांना थेट सांगता येत नाही, पण त्यांना हे खूप महत्त्वाचं वाटतं. स्वच्छता ही महिलांसाठी फक्त हायजीन नाही, ती अट्रॅक्शनचा एक मुख्य घटक आहे. त्यानंतर येतं मेंटल आणि फिजिकल स्टिम्युलेशन. महिला सरळ ऑन ऑफ स्विच मोडवर नसतात. त्यांना इच्छेने एक रिदम असतं, संवाद असतो, ॲप्रिशिएशन असतं, थोडं प्रेमाने बोलणं, तिच्या मनातला ताण समजून घेणं, या सगळ्या गोष्टी मेंटली प्रिपेअर करतात. महिलांना सेक्शुअल डिझायर म्हणजे तिचा मूड, हार्मोन्स, स्ट्रेस लेवल आणि मानसिक स्थितीचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे इंटिमसी ही फक्त शरीराने नाही तर मनानेही घडते. डॉक्टर मुंदडा सांगतात की महिलांना सेक्स मध्ये तयारी आवडणे म्हणजेच तिला घाई नको असते. असा पार्टनर हवा असतो ज्याला कम्फर्टची काळजी आहे, ज्याला समजतं की तिला आनंद कशात मिळतो. इंटिमसी म्हणजे स्पर्धा नसते, तो एक प्रवास असतो जो दोघांनी मिळून करायचा असतो. अनेक पुरुष इंटिमसीला केवळ परफॉर्मन्स समजतात, पण महिलांना परफॉर्मन्स नाही तर प्लेजर हवा असतो. तिला हवा असतो असा पार्टनर तो त्या क्षणाला तिला फील करून देतो, समजतो, तिचा आदर करतो. मी तुझ्यासोबत आहे ही भावना तिच्यासाठी सर्वात मोठा प्लेजर बूस्टर असतो. जर तिला तिच्या मनासारखं सगळ्या गोष्टी मिळाल्या तर स्वतःला आपल्या पार्टनरमध्ये मिसळून टाकणे आणि आनंद देते. त्याला मग हवा तसा प्रतिसाद देते आणि तो क्षण दोघांसाठीही सॅटिस्फॅक्शनचा असतो. शेवटी डॉक्टर सांगतात, महिलांना सेक्स दरम्यान सुरक्षितता, आधार आणि प्रेम हवं असतं. त्यांना वाटतं की महिलांना काय आवडतं हे गुंतागुंतीचं आहे. त्यांना डॉक्टर सरळ एका वाक्यात सांगतात, तिला तुमचं मन मिळालं तर तिचं शरीर तुमच्या प्रेमात आपोआपच उत्तर दे. जर ही गोष्ट प्रत्येक पुरुषाने समजून घेतली तर संबंध फक्त चांगले नाही तर सुंदर होते. इमोशनल कनेक्शन, स्वच्छता, मृदू स्पर्श, मानसिक जुळवाजुळव हीच महिलांची इच्छा, हीच त्यांची सेक्शुअल लाइकिंग आणि हीच इंटिमसीची खरी उकल. जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूया नवीन विषयासह.